नमस्कार मित्रांनो, मॅथ मॅजिक मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण शिकणार आहोत वर्तुळ। तर आज आपण वर्तुळ शिकणार आहोत आणि वर्तुळाचे वेगवेगळे भाग शिकणार आहोत। सर्वप्रथम आपण बघूया वर्तुळ कशाला म्हणतात। तर एका विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात। इथे आकृतीमध्ये दिलेले आहे, म्हणजे आपण एक विशिष्ट बिंदू घेतला, इथे लाल रंगात एक बिंदू दिलेला आहे। त्या बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूच्या संचाला काय म्हणतात? वर्तुळ असे म्हणतात। आता इथे लाल रंगाचा एक आपण बिंदू घेतला, हा लाल रंगाचा। आता त्या बिंदूपासून समान अंतरावर, हा समान अंतर आहे, ते सगळे बिंदू समान अंतरावर आहेत, त्या बिंदूच्या संचाला काय म्हणतात? आपण वर्तुळ म्हणतो। आता हा बिंदूचा संच म्हणजे हा परिघ आहे, तर त्या बिंदूच्या संचाला काय म्हणतात? वर्तुळ असे म्हणतात। आता आपण वर्तुळ समजले आपल्याला। आता पुढे आपण वर्तुळाचे वेगवेगळे भाग घेणार आहोत। चला तर मग पुढचा भाग पाहूया आपण। वर्तुळाचा पहिला भाग आहे त्रिज्या। त्रिज्या कशाला म्हणतात? वर्तुळाची त्रिज्या कशाला म्हणतात? आता त्रिज्या इंग्लिश मध्ये त्रिज्याला रेडियस म्हणतात, RADIUS, रेडियस म्हणतात। आपण त्रिज्याला R ने पण दर्शवतो, R या अक्षराने पण समजतो। आता इथे केंद्रबिंदू आहे वर्तुळाचा, आणि इथे वर्तुळावर ही रेष जोडलेली आहे, त्या रेषेला काय म्हणतात? वर्तुळाची त्रिज्या म्हणतात। बघा इथे व्याख्या दिलेली आहे, वर्तुळाचा केंद्र व वर्तुळावरील बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या म्हणतात। म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळावरील बिंदू जो असतो, त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या असे म्हणतात। बघा वर्तुळाच्या केंद्रापासून, आता ही एकच रेषा नाही, आता आपण असे भरपूर त्रिज्या काढू शकतो। केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील बिंदूला असे भरपूर त्रिज्या काढू शकतो, असंख्य त्रिज्या काढू शकतो। तर आपण त्रिज्या शिकलोय। आता पुढे पाहूया जीवा। जीवा कशाला म्हणतात? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात। बघा इथे आकृतीत दिलेले आहे, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू, म्हणजे आपण वर्तुळावर कोणतेही, इथे एक बिंदू घेतला, हा इथे एक बिंदू घेतला, या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? जीवा म्हणतात। आपण आता ही एक जीवा झाली, असे असंख्य जीवा काढू शकतो आपण अशी वर्तुळावर। तर वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात। जीवेला इंग्लिश मध्ये कॉर्ड म्हणतात, कॉर्ड, CORD, कॉर्ड असेही म्हणतात। तर आपण जीवा पण झाली आपली। आता पुढे पाहूया व्यास। तर व्यास कशाला? वर्तुळाचा केंद्रबिंदू मधून जाणाऱ्या जीवेस व्यास असे म्हणतात। बघा वर्तुळाच्या, आता आपण पहिले काय शिकलो? जीवा शिकलो। वर्तुळाच्या वरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास जीवा म्हणतो, आणि वर्तुळ केंद्रामधून जाणाऱ्या जीवास काय म्हणतो? व्यास म्हणतो। आणि सर्वात मोठी जीवा काय असते वर्तुळाची? सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो। समजलं? त्रिज्या, नंतर जीवा, नंतर व्यास, हे तीन शिकलो आपण। पुढे छेदिका। आता छेदिका काय? वर्तुळाच्या दोन बिंदूमधून जाणाऱ्या रेषेला छेदिका म्हणतात। बघा वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात, आणि रेषेला काय म्हणतात? कोणत्याही दोन बिंदूमधून जाणाऱ्या रेषेला काय म्हणतात? छेदिका म्हणतात। म्हणजे हा छेदिका काय करते? या दोन वर्तुळाच्या दोन भागाला वेगवेगळ्या भागात म्हणजे छेदते, वर्तुळाचे दोन भाग करते, त्याला वर्तुळाचा हा एक भाग झाला आणि हा एक भाग झाला। हे वर्तुळाचे दोन, म्हणजे जी रेषा आहे वर्तुळात दोन भागात छेदते, त्या रेषेला काय म्हणतात? वर्तुळाची छेदिका म्हणतात। पुढचं घेऊया आपण वर्तुळाची स्पर्शिका। वर्तुळाच्या कोणत्याही एकाच बिंदूत स्पर्श करणाऱ्या रेषेला काय म्हणतात? वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात। तर इथे आकृतीमध्ये दिलेले आहे,
ही वर्तुळाची स्पर्शिक ही जी रेषा आहे ए बी ही वर्तुळाला पी ह्या बिंदूत छेदते, म्हणजे एकाच बिंदूत छेदते. त्या रेषेला आपण काय म्हणतो? स्पर्शिका म्हणतो. कोणते स्पर्शिका काय असते? कोणतीही रेषा वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये छेदते, एकाच बिंदूमध्ये स्पर्श छेदते नाही, स्पर्श करते, त्या रेषेला काय म्हणतात? वर्तुळाची स्पर्शिका. आणि वर्तुळाची स्पर्शिका ही त्रिज्येला कधीही काटकोन असते. त्रिज्या आणि स्पर्शिकेमध्ये संबंध आहे. त्रिज्या आणि स्पर्शिकेमध्ये 90 अंशाचा कोन असतो. ठीक आहे. चला तर मग आपण वर्तुळाचे पार्ट आणि वर्तुळ म्हणजे काय शिकलेले आहे आणि वर्तुळाचे विविध भाग शिकलेले आहेत. तर आपण पुढे अजून नवीन व्हिडिओच्या माध्यमातून गणित विषयात शिकूया. तर सपोर्ट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.